राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. शेतामध्ये वगैरे फिरून आलेले तुम्ही बघितला असाल. बरेच दिवस झालं घेऊन गेले नव्हते, पण घेऊन गेले होते. खूप छान एन्जॉय केले सगळ्यांनी आणि सगळ्या आजी लोक पण छान आहेत. रंजनाताई पण छान आहे, बरी आहे. तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. तुमच्या भीतीपोटी सांगताय तुम्ही की सगळे आजी लोक वयस्कर वगैरे आहेत रंजनाताई. पण रंजनाताई आता सध्या तर बरी आहे, खूप छान आहे. मदत करते, खूप छान सगळ्यांना बोलते आणि अजून तर काही त्रास नाही दिला तिने आल्यापासून. ती तिच्या वेडामध्ये राहते, पण तंबाखू वगैरे लागते. तिच्या मुलांना पण सांगितलं आपण, 2 मुलं 1 मुलगी आहे, पण अजून आपल्यापर्यंत कोणी आलं नाही आहे. जर आलं त्यांनी घेऊन गेले तर नक्की त्यांना त्यांच्यासोबत मी पाठवणार आहे. तिचा स्वतःचा मुलगा म्हटला की आम्ही म्हणजे कुठल्या तरी आश्रमात वगैरे बघत होतो ठेवायचं तिला, पण पोलिसांना वगैरे सांगत होतो, पण ते काही झालंच नाही. तर बघू, आपल्याकडे जवळ आहे ना तवर आपण लक्ष ठेवू. आणि माझं आहे लक्ष, ते आहे थोडंसं म्हणजे जे म्हणताय ते तुम्ही खरं पण आहे, तथ्य पण आहे. आणि तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष आहे आणि मी आश्रमावर पण लक्ष ठेवेल, सगळ्या गोष्टींचं लक्ष घेईल. तुम्ही जास्त काळजी करू नका. पण असंच सांगत राहावा वेळेअभावी की ताई असं असं करा, असं तसं. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला, आता आपल्याकडे त्रास आहे म्हणून आपण दुसऱ्या आश्रमात सोडायचं का? दुसऱ्या आश्रमात पण आजी लोक असणार, तिथं पण आपण कशाला आपला त्रास दुसऱ्याला द्यायचा? आपल्याला जेवढं होते तेवढं आपण इथं करू. तिची मुलं जर आले घेऊन जाते म्हटलं तर तिच्या मुलांबरोबर पाठवू. पण तुमचे सगळे आजी लोक आणि मी सगळेजण चांगले आनंदी आहे. खूप छान अशी आईने पूजा केलेली आहे. आणि हे परवा कूलर त्या ताईने घेऊन आलेले आहेत. वत्सल आजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय मग काल मज्जाच मज्जा? लय मजा केली काल. अरे बापरे. होय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर एकादशी आहे आणि चालले फराळीचं करायचं आणि मला पण थोडंसं फराळीचं खायचंय तुझं. हा बर, मला पण पाहिजे. लहान असताना फराळीचं आणायचं आणि मग फराळीचं थोडंच आहे, आईला काय खाऊ द्यायचं नाही. होय, लेकरावानीच खाऊन पार करायचं. एकदा आई झालं ना की पहिलं लिकरून मग आई पोटात स्वतःच्या घालते. बरोबर आहे का ना? बरोबर आहे. कालचा तो आनंद कसा होता तो सांगा मला. काल कसं वाटलं? होय, दररोज जाऊन शेतात बसावं, लय चांगलं. घरात तुकडे मला खरंच नाही चांगलं. घरात दुकडे येते, रोज शेतात जायचं आणि रोज शेतात जाऊन बसायचं. खरं लय चांगलं माणूस. खरा एन्जॉय केला वत्सला आजीनी आणि अनिता ताईनी. होय, हा खरंच अनिता लयची आहे. खुश होती का? असंच पाहिजे. मस्त राहायचं. जोडीला माणूस चांगला असला शेतात खरंच मजा आहे. हा, खरंच मजा आहे. शिकण्याचं बनलेली हुशार आहे अनिता. हुशार पण आहे, थोडंसं ऐकायला येत नाही म्हणून, पण मस्त एन्जॉय केला. वत्सला आजीचं म्हणजे काय बाबा, छान वाटलं मला. काय काय खायला होतं? खायला पण लय सगळं. हा? जेवण बी जास्त गेलं का नाही? जेवण किती गेलं बरं? जास्त गेलं? कांदा, पापड, भाकरी. बापरे बापरे. कुठे असं घरच्या वाली ताक प्यायला लयच मजा केली ना. काल मजा केली ना तर कुठंच केलेली नाही. खुश आहे ना तुम्ही सगळे? लय खुश आहे, लय खुश आहे. अजूनपर्यंत खुश आहे ना, अजूनपर्यंत जागली नाही. तुम्ही म्हणजे ह्याच्या आधी कधी शेताला वगैरे गेलतो का? शेताला गेलं असं म्हणजे फिरायला नाही. हा, असं कामाला लोकांच्या मजुरीला गेलं पण ती मजुरीच करत राहायचं. एवढी एन्जॉय पण करून देणार, कोण एवढं चांगलं बोलणार असं होतं. खुरपायला वगैरे येते तुम्हाला? खुरपायला येतं. हा ना. रानातली भरपूर कामं केली म्हणा किती. रानातली जसं लागेल तसं आहे. का पावसाळ्यात तुम्ही बोलावलं खुरपायला की खुरपायला, उन्हाळ्याचं लेबर काम. बापरे. असं काम केलंय बघा. म्हणजे दिवसभर उन्हात. जाऊ द्या, ती गोष्टी काढायच्या नाहीत. आता जे आहे ते चांगलं आहे ना. मजा आहे. म्हणते ना मी ना घरी कुणाच्याच जेव्हा एवढी मजा नाही केली, पण एवढी आश्रमात मजा केली आणि एवढं चांगलं खाल्ले. हे आश्रम नाही, घर आहे. घर खरंच घर आहे आपलं. खरंच आश्रम हे फक्त नाव दिलेलं आहे आणि घर आहे. बरोबर. माझ्या घरातच मजा केली, सगळी मजा आहे. सगळी चला. मजा आहे. बाहेर जाते आता, बाहेर चला जरा भेटते बघते. हा, तर आईला मदत करायचं चालू आहे तुमचं. करा. मांजराला थोडं दूध वता. इथं डुगुराम झोपलेत.
कुठं पण झोपायला लागलेत. आता काय करायचं, एवढं गरमच होतंय सगळं. आणि माझी आई पूजा करते. माणसाची श्रद्धा महत्त्वाची असते. फुल कसलं आहे ती महत्त्वाचं नाही आहे, तिच्या भावना आहे, तिची श्रद्धा आहे. आणि ती वाहती पूजा करते. जुली, आम्ही तोंडावर पाय दिल्यावर कसं होणार ग? सांग बरं. इकडं तोंड करून झोपले आज तर तू. लालू, इकडं झोपतात. जिकडं गारटा दिसेल तिकडं झोपायला लागलेत. आणि काल आणले शेतावरून आपण कैऱ्या, आणि कैऱ्याचं करणार आहे आपण लोणचं. आर्यन दादा येणार आहे. तो म्हटला येऊन मला आंबे फोडून देतो. म्हणलं मला नाही आंबे फोडता येत आणि माहीत पण नाही मला. रामकृष्ण हरी. मंडळी, उन्हात हिंडू नका. काल तर उन्हात हिंडून आलाय तुम्ही. काय म्हणतात तब्येत? हा, कालच्या उन्हाने काही तुम्हाला तकलीफ, त्रास? हा, काहीच नाही. मस्त. कुणाला छान आनंद झाला बरं काल? सगळ्यांना. कोण दुगी? तिकडं जाऊन पडशील. तिकडं खड्डा आहे पलीकडं छोटासा. अलीकडे इकडं. कसं वाटलं तुला काल म्हातारे आजी? चांगलं वाटलं बाय. काय काय होतं बरं त्या शेतात? त्या शेतात होय हा? भुईमुग होता, हा. आंबाड्याची भाजी होती पड्यात. अजून तुला सांगते गप आहे खोटारडे. आंब्याची भाजी तर होती का? कळायला होती ती. नाही गप आहे. गप उभं. मी गेलते का लगीला. हा. ओळखलं आता, ओळखलं. होय. सगळ्यात जास्त एन्जॉय कोण केला? अनिता ताईने. मनाजी कसं वाटलं? छान वाटत. जायचं का सारखं सारखं? सारखं एवढं लांब जायचं. चतुराबाई, कसं वाटलं? चांगलं वाटतं. जेवण कसं होतं? छान होतं. आणि तर ताई, काल कसं वाटलं? हा, बरं वाटलं एकदम. कारण तिथलं वातावरण एवढं छान आहे की निसर्ग सुंदर आहे. हरियाणा बाजूनी बगीचा आहे आणि त्या साईडने संपूर्ण शेती सारी आहे. असं बघून असं मनाला शांती वाटायला लागली. छान, समाधान. जेवण कसं होतं? जेवण एकदम फर्स्ट क्लास छान होतं अगदी. सगळं. हां परत जायचं का? हां, बरं, जाऊया. काय म्हणतात रंजनाताई? एकदम मस्त. मस्त वाटतं. रंजनाताईंनी खाल्ल्यात कच्च्या कैऱ्या. आज दुखाले डोकं आणि करायल्यात उलट्या. बरोबर आहे का ना मावशे? तिथं लय खांबाजवळ जाऊ नको मावशे. खुर्ची घ्यायची आहे का तुला? वैजंता, आजीला खुर्ची दे काढून तेवढी. वैजंताला जास्त करमले म्हण. तर मी आले होते आपल्या कामाच्या ठिकाणी. उद्या कॉलम भरायचे आहेत म्हणून कामगारांची ती गाडी आलेली आहे त्यांची. आणि कॉलमचं काम म्हणजे फळ्या वगैरे मारायचं चालू आहे तिकडं, म्हणजे वरती. तर वरती जाऊया आपण. मामा, चहा घ्या पहिलं. चहा घ्या म्हटलं. चालले दिवस मावळायला चहाच्या टायमाला. तर म्हटलं चहा घेऊन जाऊया, चहा पितील. तर वरती काम चालू होतं आत्ता. सगळी लोक चहा घ्यायला खाली आलेत. रोहन पण आलाय माझ्याबरोबर. उद्याच्याला कॉलम भरायचे. तर पहिलं मशीन आणून सोडले. उद्या सकाळी सकाळी माणसं येतील कॉलम भरायला. फक्त लिप आणि 2 कॉलम भरायचे राहिले. तर कसं दिसतंय? खूप छान असं वरती वाटते. मस्त हवा सुटलेली आहे. कॉलम भरून घ्यायचे पहिल्यांदा. कॉलम भरून झाल्यावर नंतर आपलं वरचं स्लॅब पडणार आहे, दुसऱ्या मजल्यावरचं. आत्ता आपल्या पहिल्या स्लॅब पडलेला आहे आणि खूप वेळ दिला ह्याला. पण आपण कंटिन्यू पाणी वगैरे सारखं आपण मारतोय. आजच पाणी कमी केले, ते पण आज काम आहे म्हणून. नाहीतर आपलं पाणी हे भरलेलंच दिसते. हे असं आहे. मस्त सगळं काम आजच्या सगळं करून घेतलं त्यांनी. त्यांची एकदा टीम आली ना, सगळी 1 दिवसात करतात सगळं. तो कॉलम राहायला वाटतं ठोकायचा, जरा तिरका वाटतोय मला. बघते विचारून. 2 राहिलेत ती, आणि ही लिप राहिली. आता उद्या स्लॅब भरणारी येणार. स्लॅबच म्हणते, कॉलम भरणारी येणार. कॉलमला थोडे दिवस देऊ आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मजल्याचा स्लॅब भरून घेऊ.